नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 10 डिसेंबर 2024 आणि मित्र हो, आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील वातावरण कसं राहणार आहे, सोबतच कुठे थंडीमध्ये वाढ होणार आहे, कुठे पावसाची शक्यता आहे, याबद्दल थोडक्यात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्र हो, बंगाल उपसागरामध्ये आपल्याला चक्रीवादळांची स्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला या चक्रीवादळांचं रूपांतर हे कमी दाबामध्ये झालेलं आपल्याला पुढे काही दिवसानंतर पाहायला मिळणार आहे आणि तो कमी दाब तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडक देण्याची सुद्धा शक्यता काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसत आहे। यामुळे त्या भागामध्ये आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपल्याला काही अंशी आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा पुढे काही दिवसानंतर पाहायला मिळू शकते। आणि मित्र हो, हे जे कमी दाबाची जी काही मालिका असणार आहे हे पुढे आपल्याला काही दिवस अशीच पाहायला मिळणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होणे आणि तो कमी दाब तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकणे ही मालिका आपल्याला पुढे काही दिवस पाहायला मिळणार आहे आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपल्या राज्यावर काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, थंडी कमी होणे असा त्याचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळणार आहे। आणि मित्र हो, आपल्या राज्यामध्ये गेले 1 ते 2 दिवसापासून ढगाळ वातावरण सोबतच काही जिल्ह्यामध्ये पाऊस जो होत होता तो कमी होऊन मित्र हो थंडीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं कारण की हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला बर्फवृष्टी पाहायला मिळाली आहे आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपल्या राज्यामध्ये थंडीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच उत्तर दक्षिण वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने मित्र हो राज्यामध्ये थंडीही वाढलेली आहे। आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी ही कडाक्याची पाहायला मिळत आहे। सोबतच मराठवाडा, विदर्भ इथे सुद्धा आपल्याला थंडीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्याला कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्यामध्ये आपल्याला थंडीमध्ये विशेष अशी वाढ झालेली पाहायला मिळत नाही आहे। पण उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, या ठिकाणी आपल्याला थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मित्र हो यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे।